गेल्या काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने नक्षलमुक्त भारत आणि महाराष्ट्र राज्य सरकारने नक्षलमुक्त गडचिरोली जिल्हा अशी घोषणा केली होती. मात्र 2 आठवड्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याअंतर्गत येत असलेल्या फुलनार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नक्षलवाद्यांची काही पत्रके मिळाली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोयरकोटी, निळगुळवांच्या, कृष्णार, दोबूर या गावातील 6 युवकांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केल्या जात आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात संभ्रमाचं वातावरण पुन्हा एकदा तयार झालेलं आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. माझ्या नवऱ्याचे नाव गणेश अलामी आहे. आम्ही पोयरकोटीचे आहोत. रविवारी आम्हाला पोलीस स्टेशन फुलनार येथे माझ्या नवऱ्याला आधार कार्ड आणून दे या निमित्ताने बोलवलं. आम्ही विचारलं कशासाठी बोलवलं, तर म्हणाले भामरागड पोलीस स्टेशनला साहेबांनी बोलवलं आहे. आज तर रविवार आहे, सुट्टी असल्यामुळे आज कशाला बोलवलं असं विचारलं. तर फुलनारच्या पोलीस स्टेशन मधून एक नंबर लिहून दिला आणि म्हणाले की आमचा एक मलेरिया पेशंट आहे, त्याच्यासोबत भामरागडला जा. मग आम्हाला वाटलं की हा पेशंट आहे तर याला सोबत घेऊन जाऊ. नंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन 2 मिनिट पण झाले नव्हते तर पोलीस आले आणि त्यांनी माझ्या नवऱ्याला घेऊन गेले. मी त्यांच्या मागे भामरागडला गेले. तिथे मला म्हणाले की 4 वाजेपर्यंत थांबा, त्यांना सोडतो. पण रात्रीचे 12 वाजले तरी सुद्धा सोडलं नाही. आता त्यांना कुठे घेऊन गेले, काय केलं मला काहीच माहित नाही. हे फक्त एका कुटुंबाचं दुःख नाहीये. जेवणाच्या ताटावरून रुमाल बांधून आलेल्या पोलिसांनी आपल्या मुलाला कसं उचलून नेलं हे सांगताना कांडो दुर्वा यांचा कंठ दाटून आलाय. डोक्याला आणि चेहऱ्याला रुमाल बांधलेले पोलीस आले होते. आम्ही जेवण करत होतो तेव्हा माझ्या स्वतःच्या मुलाला घेऊन गेले. आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला पण अजिबात ऐकले नाही. माझ्या मुलाचं नाव मालू कोंडे दुर्वा असे. पोलीस प्रशासन एकीकडे नक्षली पत्रके लावल्याचा दावा करतायत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष रस्त्यावर काय घडलं यावर स्वतः सुधाकर वड्डे काय सांगतात पहा. मी पोयारकोटीवरून भामरागडला दवाखान्यात जात होतो. मला रस्त्यात सुधाकर पुंगाटी आणि महेश पुंगाटी हे 2 C60चे जवान भेटले. त्यांनी मला विचारलं की भामरागडवरून येताना तुला पॉम्पलेट दिसलं का. मी सांगितलं की मला दिसलं नाही. मग त्यांनी स्वतः माझ्यासमोर पॉम्पलेट टाकले आणि मला धमकावत बोलले, हे काय पॉम्पलेट इथे आहे, तुला दिसलं नाही का. मी त्यांना सांगितलं की नाही, इथं तर खर्याची प्लॅस्टिक आहे. त्यांनी मला आणखीन धमकावलं आणि लगेच माझ्या गाडीचा फोटो काढला. मग त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला. मी घरी पोहोचलो तेवढ्यात त्यांनी परत फोन केला आणि घटनेबद्दल कुणाला सांगू नको म्हणून म्हणाले. रात्रभर पोलीस स्टेशनच्या बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या 3 गावातील लोकांना आत प्रवेशही दिला गेला नाही. आम्ही रात्री जेवण करत होतो त्यावेळी सिव्हिल ड्रेसमध्ये आमच्या घरी काही लोक आले. त्यांनी जेवता जेवता आमच्या मुलाला ताटावरून उचलून नेलं. आम्हाला काहीच समजलं नव्हतं. त्यांनी गाव पाटील किंवा इतर कोणाला काहीच सांगितलं नाही की आमच्या मुलाला कुठे घेऊन जात आहेत. आम्ही रात्रभर खूप प्रयत्न केला पण काहीच समजलं नाही. सकाळी समजलं की त्यांना पोलिसांनी नेलंय. सकाळी आम्ही 3 गावातील लोक भामरागड पोलीस स्टेशनला गेलो. तेथे जाऊन विचारपूस केली पण काहीच माहिती मिळाली नाही. आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे होतो पण आम्हाला कोणालाच आत येऊ दिला गेला नाही. जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनच्या दरवाजावर आवाज द्यायला लागलो तर म्हणाले उद्या कोर्टात येऊन भेटा. मग आम्ही कोर्टात गेलो पण तिकडे सुद्धा काहीच माहिती नाही पडलं. या सगळ्या घटनेवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने या प्रकरणात थेट पुढाकार घेतला असून
NIA आणि IB या केंद्रीय यंत्रणामार्फत या सर्व 6 तरुणांच्या अटकेची निष्पक्ष पुनर्चौकशी केली जावी अशी ठाम मागणी केली आहे. आमच्याकडे मदत मागायला आहे तर आमची ही भूमिका आहे कम्युनिस्ट पट्ट्याची की याची पुन्हा एकदा तपास करावा. IBनं CID IB NIA याची एकदा परत तपास करावा आणि एकदा चेक करावं की हे साधारण सामान्य नागरिक आहे की नक्षल आहे. नक्षल असेल तर जेलमध्ये टाकावा, न सामान्य नागरिक असेल त्यांना सोडून द्यावा. हीच आमची भूमिका आहे. धन्यवाद. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनानेही आपली बाजू स्पष्ट केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारेच या तरुणांवर कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एटापल्लीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलंय. तसंच अटकेची माहिती तरुणांच्या कुटुंबियांना देण्यात आल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. त्यामुळे एकीकडे पीडित कुटुंबाचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे पोलिसांचे दावे. आता या चौकशीत नेमकी कोणती सत्य परिस्थिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.